नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण. तर मंडळी, आज आपण ना तोंडाला पाणी सुटणारी अशी रेसिपी बनवलेली आहे. तर झणझणीत अशी पावभाजी आज आपण इकडे बनवत आहोत. आणि ही पावभाजी ना तुम्ही जर बाहेर खायला गेलात ना तर 70 रुपये ते 80 रुपये प्लेट भेटते. पण आज आपण ना अगदी कमी पैशामध्ये पण खूप जणांना पुरेल अशी पावभाजी बनवलेली आहे. तर याचं प्रमाण म्हणत असाल तर साधारणतः मी ही जी पावभाजी बनवत आहे त्यामध्ये 7 ते 8 लोक आरामात ही पावभाजी खाऊ शकतील. तर आता सर्वात पहिल्यांदा काय करायचं, सगळ्या भाज्या पहिल्यांदा चिरून घ्यायच्या. सगळ्या भाज्या पहिल्यांदा धुवायच्या आणि त्यानंतरच वापर करायचा. आता भाज्यांमध्ये मी इकडे वापरलेलं आहे बीटरूट, गाजर, ढबू मिरची, फ्लावर, टमॅटो, बटाटा आणि कांदा. तर आता भाज्यांमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे घ्यायचं आहे बीटरूट. तर बीटरूटने काय ना आपल्या पावभाजीला चव तरी मस्त येतेच आणि शिवाय रंगसुद्धा अगदी लालसर असा मस्त येतो. त्यामुळे आम्हाला कोणताही फूड कलर घालायची गरज पडत नाही. तर आता काय करायचं, भाज्या सगळ्या चिरून झाल्या, मोठ्या मोठ्याच भाज्या चिरायच्या आणि त्यानंतर मग कुकर घ्यायचं, त्यामध्ये थोडं बटर घालायचं आणि सर्वात पहिल्यांदा कांदा आणि फ्लावर जे आहे 2 मिनटं परतून घ्यायचं. तर कांदा आणि फ्लावर थोडंसं परतून घेतलात ना की मग सगळ्या बाकीच्या भाज्या घालायच्यात. तर आता बाकीच्या भाज्यांमध्ये तुम्ही बघत आहात मी इकडे पहिल्यांदा बटाटे घातले. बटाट्याचे साल काढून मगच चिरायचं बरं का. आणि त्यानंतर ढबू मिरची घातली, गाजर घातले आणि त्यानंतर मग यामध्ये आपण बीटरूट घातलं. तर आता ह्या सगळ्या भाज्या घालून झाल्या ना की मग सर्वात पहिल्यांदा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर मिक्स करून झाल्यानंतर हे लवकर शिजण्यासाठी यामध्ये आपण आता चिमूटभर असं मीठ घातलेलं आहे किंवा तुम्ही अर्धा 1 चमचा मीठ घालू शकता. आणि पावभाजी मसाला जो आहे तो 1.5 चमचा घालायचा आहे. तर कुकरमध्ये जेव्हा आपण भाज्या शिजवतो ना तेव्हाच थोडासा पावभाजी मसाला घातलाच पाहिजे, कारण का म्हणजे त्यानेच ना आपल्या भाज्यांमध्ये पावभाजी मसाला मुरतो आणि छान लागतो. तर आता पाण्याचं प्रमाण म्हटलात तर आपण जितक्या भाज्या घातलेल्या आहेत ना त्याच्यावर थोडंसं पाणी आलं पाहिजे एवढं पाणी वापरायचं. आणि त्यानंतर मग कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या. मी इकडे 5 ते 6 शिट्ट्या काढलेल्या आहेत. आणि त्यानंतर मग काय केले, ही आपली लाल मिरची असते ना, सुकी लाल मिरची, ती जी आहे गरम पाण्यामध्ये ना चांगली थोडीशी शिजवून घेतली आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घातले आणि सोबत 12 ते 13 लसूणच्या पाकळ्या घातले, जिरं घातले अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ घातले आणि अर्धा लिंबू पिळला आणि मस्त अशी लाल चटणी तयार करून घेतली. तर आता ही चटणी बनवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण याने सुद्धा पावभाजी ना अगदी झणझणीत अशी बनते. तर आता चटणी आपली तयार झाली आणि त्यानंतर मी इकडे आता परत कांदा चिरत आहे. पण हा कांदा जो आहे अगदी बारीक बारीक असा चिरायचा, जेणेकरून कांदा जो आहे तो लवकर शिजेल. तर आता जसा कांदा आपण चिरून घेतला ना त्याचप्रमाणे बारीक बारीक असा टमॅटोसुद्धा चिरायचा आणि ढबू मिरचीसुद्धा चिरायचं. तर आता तुम्ही बघत आहात इकडे ढबू मिरचीसुद्धा चिरून घेतले मी. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा चिरून घ्यायची. कोथिंबीर तर सर्वात महत्त्वाची, कारण कोथिंबीरशिवाय तर कुठली भाजी पण होत नाही आणि कुठलं आपलं स्टार्टरसुद्धा होत नाही किंवा फास्ट फूडसुद्धा होत नाही. तर नक्की कोथिंबीर जास्ती घाला. त्यानंतर हिरवी मिरची जी आहे तीसुद्धा 2 बारीक बारीक चिरून घ्यायचे. परत एक पातेलं घ्यायचं रुंदसं, त्यामध्ये बटर घालायचा, त्यानंतर जिरं घालायचं. जिरं थोडं तडतडलं की मग त्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा. थोडा कांदा 2 मिनटं असाच परतून घ्यायचा आणि त्यानंतर मग टमॅटो घालायचा, ढबू मिरची घालायची आणि परत हे सगळं साहित्य जे आहे चांगलं असं 2-3 मिनटं परततच शिजवून घ्यायचं. आता तुम्ही बघत आहात इकडे मी थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे आणि त्यानंतर मग कोथिंबीर आणि हिरवी मिरची आपण चिरलेली ना तीसुद्धा घातलेली आहे. आता परत याला आपण थोडंसं फिरवून घ्यायचं आणि तोपर्यंत ना आपल्या कुकरच्या ज्या भाज्या आहेत त्या चांगल्या शिजून येतात. तर त्या मी इकडे साईडला ठेवते आणि त्यानंतर जे आपल्या पातेल्यामध्ये भाज्या घातल्या होत्या त्यामध्ये ना परत थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि लाल तिखट 1 चमचा घालायचं, चिमूटभर हळद घालायची, गरम मसाला घालायचा आणि पावभाजी मसाला परत 1 चमचा घालायचा. गरम मसाला तितका अर्धा चमचा घाला. आता हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि जी आपण चटणी बनवलेली होती ना लाल चटणी तीसुद्धा घालायची. तर आता तुम्ही बघत आहात इकडे मस्त असा लाल रंग आलेला आहे या चटणीमुळे. तर आता काय करायचं, यामध्ये ना सगळ्या त्या भाज्या कुकरात आपण शिजवून घेतल्या होत्या ना त्या घालायच्या आणि त्यानंतर मग याला परतून घ्यायचं आणि स्मॅशरने ना अगदी याला 5 ते 10 मिनटं स्मॅशच करत राहायचं, जेणेकरून सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या अगदी अशा मोठ्या मोठ्या दिसल्या नाही पाहिजेत. तर आता तुम्ही बघितलात मी 10 मिनटं असं मस्त याला स्मॅश करून घेतले आणि अशा पद्धतीने पावभाजी आपली तयार झालेली आहे. आता वरून थोडीशी कोथिंबीर घालायची, लिंबू पिळायचा आणि मस्त अनेकदा याला परतून घ्यायचं. तर पावभाजीमध्ये ना बटर खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळे बटर थोडं जरा जास्तच घाला.
आणि बटरने सुद्धा मस्त टेस्ट लागतं. तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा बटर बनवू शकता. तर आता काय करायचं, परत याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मस्त अशी झणझणीत दिसणारी पावभाजी ना घरच्या घरी खूप सारी एन्जॉय करायची. आता काय करूयात, पावसाठी ना थोडी चटणी तयार करूयात. त्यासाठी परत मी बटर घातले आणि त्यानंतर लाल मिरची पूड घातली, कोथिंबीर घातली आणि जी आपण परत लाल चटणी करून घेतली होती तीसुद्धा थोडी घातली. आणि त्यानंतर मग यामध्ये ना आपण पाव जे आहेत ते कट करून अशा प्रकारे चटणी लावून घ्यायची पावला आणि चांगलं असं आलटून परतून घ्यायचे पाव, म्हणजे ते सुद्धा गरम झाले की छान लागतात. तर आता चला, आपली पावभाजी तरी तयार झाली. आता घेऊया सर्व करण्यासाठी. तर तुम्ही बघत आहात इकडे मस्त आपली झणझणीत अशी पावभाजी तयार झालेली आहे. बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी पावभाजी ही आहे. कांदा घालून, लिंबूसोबत वरून थोडासा शेव घालून मस्त तुम्ही याला एन्जॉय करू शकता. तर रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच रेसिपीज आमच्या बघत राहा. तर चला मग आता भेटूया पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा.